जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि करी तीर्थव्रत. वारकरी संप्रदायाचा प्राण म्हटलं तर आषाढीचा वारीचा सोहळा असतो. आणि वारी म्हणजे आमच्या वारकऱ्यांसाठी वर्षभराची एनर्जी साठवण्याचं ठिकाण म्हणजे काय असेल तर वारी. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्रातल्या जनमानसांसाठी एक रिचार्ज प्रमाणे आहे असं मला वाटतं. ज्याप्रमाणे आपण सकाळी मोबाईल चार्जिंगला लावतो आणि दिवसभर तो आपल्या मदतीला असतो, आपलं काम करतो, त्याचप्रमाणे जर तुम्ही वारीचं काय एकदा रिचार्ज केलं की पुढचं वर्षभर तुमचं आनंदात गेल्याशिवाय राहणार नाही. ती वारीचं रिचार्ज हे वर्षभर पुढं. 18 पगड जातीचे वारकरी या वारीमध्ये चालत असतात, पण त्या 18 पगड जातीच्या वारकऱ्यांमध्ये कुठलाही वाद होत नाही, कुठल्याही प्रकारची भांडणं होत नाहीत. उलट ते सगळे एकमेकांना माऊली या नावाने संबोधतात. याचा मला खूप आनंद वाटतो. वारी म्हणजे हे वारकऱ्यांचं हृदय आहे. म्हणून वारी एक आदर्श निर्माण करणारी एक परंपरा आहे, ती सातत्याने चालत राहावी. काही नसताना कसं खुश राहायचं हे शिकायचं असेल तर आषाढी वारीला जाच तुम्ही माऊली. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? सोमवार ते शनिवार सकाळी 8 वाजता सोनी मराठीवर.